आंब्याचं सीझन संपत आलं आहे आणि तुम्ही अजूनही मँगो आईस्क्रीम घरी बनवला नसेल तर ही रेसिपी तुमच्यासाठीच आहे. आईस्क्रीम बनवणं खूप सोपं आहे. अगदी घरी अवेलेबल असलेल्या साहित्यामध्ये आपण बाजारापेक्षा पण एकदम मस्त आईस्क्रीम बनवू शकतो आणि ते पण भरपूर क्वांटिटीमध्ये बनवू शकतो. इथे मी तुम्हाला आता मँगो आईस्क्रीम दाखवणार आहे. इथे बघू शकता किती क्रीमी आणि एकदम टेस्टी झालं होतं. मी पण ह्याआधी कधी आईस्क्रीम बनवलं नव्हतं, पण माझी नणंद एकदम मस्त बनवते. मग मी तिच्याकडूनच शिकले हे. ती तर खूप म्हणजे खूपच छान बनवते. एकदम क्रीमी होतं तिचं पण आईस्क्रीम. मग मी तिच्याकडूनच शिकले. मी तिला काय म्हणायचे, "अगं तू बिझनेस स्टार्ट करून टाक, एकदम छान होईल बघ" म्हणून. तर चला सांगते मी काय-काय करायचं आहे. पहिला एक अर्धा लिटर दूध घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला जेवढं गोड पाहिजे तेवढं साखर घाला. मी इथे खडीसाखरेचा वापर करत आहे. ते व्यवस्थितपणे विरघळलं ना, त्याच्यानंतर ना आपल्याला ह्याच्यामध्ये आता कस्टर्ड पावडर घालायचं आहे. कस्टर्ड पावडर फक्त तुम्ही 2 चमचे घालायचं आहे. थोडंसं दूध, जे कोमट दूध आहे एका वाटीमध्ये घेऊन त्याच्यात 2 चम्मच आपल्याला कस्टर्ड पावडर घालायचं आहे. व्यवस्थित ते विरघळून घ्या आणि त्याच्यानंतर जे आपण दूध उकळायला ठेवलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला घालून ते मिक्स करायचं आहे आणि थोडा वेळ तसंच शिजवायचं आहे आपल्याला. ते कधीपर्यंत उकळून घ्यायचं आहे, तर ते थोडंसं घट्ट व्हायला पाहिजे तोपर्यंत आपल्याला उकळून घ्यायचं आहे ते. इथे बघू शकता थोडं-थोडं घट्ट व्हायला चालू झालेलं आहे. घट्ट झालं की आपल्याला ते बाजूला काढून घ्यायचं आहे. इथे बघू शकता इथे थंड झाल्यानंतर ना आपल्याला आता हे मिक्सरमध्ये फिरून घ्यायचं आहे. त्याच्यासाठी मी क्रीम घेतलेली आहे 1 वाटीभर आणि आंब्याचं गर घेतलेलं आहे. आता सर्वात आधी आपल्याला दूध आणि कस्टर्ड पावडरचं जे आपण उकळून घेतलं होतं ते घालायचं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला 1 वाटीभर साय घालायचं आहे. घरात असली तर ती साय वापरू शकता किंवा अमूलचं आपल्याला रेडीमेड साय देखील भेटतं, फ्रेश क्रीम, ते घालू शकता. इथे मी फ्रेश क्रीमच वापरलं होतं. आणि त्याच्यानंतर आपल्याला आंब्याचं गर घालायचं आहे आणि हे एकदम बारीक असं मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे. इथे बघू शकता छान झालेलं आहे. अजून थोडं आपल्या आंब्याचं गर राहिलेलं आहे, त्यामुळं आपण परत एकदा थोडं ते काढून मिक्सरमध्ये आता व्यवस्थित फिरवून घेऊया आणि हे व्यवस्थित सगळ्याला आता आपण मिक्स करायचं आहे. झालं, एवढं सोपं आहे आईस्क्रीम बनवायचं. झालं की नाही? हे मिक्स झाल्यानंतर आता आपल्याकडं आईस्क्रीमचे कंटेनर तर असतातच. त्याच्यात आपल्याला भरून हे त्याच्यावरती आपल्याला आईस्क्रीमचे थोडे क्यूब्स टाकायचे आहेत आणि फ्रीजमध्ये ठेवून टाकायचं आहे. आता जर तुम्ही रात्री ठेवलात तर सकाळी आपल्याला अजून एकदा मिक्सरला वाटून घ्यायचं आहे. परत एकदा का वाटायचं आहे मिक्सरला, तर त्यामुळेच ते एकदम क्रीमी होतं आणि संध्याकाळी मग तुम्ही ते आईस्क्रीम खाऊ शकता. इथे बघू शकता किती जास्त क्रीमी झालेलं आहे. मला वाटलंच नव्हतं फर्स्ट अटेम्प्टमध्ये एवढं मस्त आईस्क्रीम होईल. त्याच्यानंतर ना मी पूर्ण उन्हाळा होईपर्यंत तसंच आईस्क्रीम घरी बनवून आम्ही खाल्लेलं. वेगवेगळ्या फ्लेवरचे आईस्क्रीम तुम्ही असं बनवू शकता.